निबंध मांडायची, चुकीच्या पद्धतीने आकडेवारी द्यायची आणि आम्हाला फार कळतं असं दाखवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला। त्याच्यामध्ये चाकणचे जे ओव्हरब्रिज 2 झाले त्याचा उल्लेख केला। हे ओव्हरब्रिज माझ्या कालखंडामध्ये झालेलं नाही। मी 2004 साली आमदार झालो आणि 2002 साली त्या पुलांचं काम चालू होलं आणि 2003 साली त्याचं काम संपलं। त्यावेळेला आमदार नारायण पवार होते। आता जी नवखी माणसळी राजकारणामध्ये त्यांना त्यातली काही कल्पना नाही किंवा ते पूल झाले कधी आणि उगीच आपलं चुकीच्या पद्धतीने बोलायचं आणि दुसऱ्याच्या माथ्यावर खापर फोडायचं असा काही धंदा काही लोकांनी केला आणि म्हणून त्यांना मी सांगू इच्छितो की आपल्या राजकारणामधली जाणीव जी आहे की ती अपुरी आहे। आपण बोलताना निदान त्याची माहिती घेऊन बोललं तर समोरच्याला चांगल्या गोष्टी कळतील। दुसरी गोष्ट, त्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री 2.25 तास जवळजवळ ऑनलाईन होते। मी त्यांना मनापासून धन्यवाद देईल, पण ते राज्याचे मुख्यमंत्री होते, त्याही काळामध्ये हे प्रश्न होते। आज ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, नगरविकास खातं त्यांच्याकडे आहे आणि मग चाकण असेल, खेड असेल यांच्या DPच्या संदर्भामध्ये, आळंदीच्या DPच्या संदर्भामध्ये ते अजून निर्णय घेऊ शकले नाही आणि चाकणचा DP जोपर्यंत होत नाही तोपर्यंत चाकणचे प्रश्न सुटत नाहीत। तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की MIDCचं खातं गेली 5 वर्ष जवळजवळ त्यांच्याकडे आहे। 5 वर्ष MIDCचं खातं तुमच्याकडे असल्यानंतर तुम्हाला 5 वर्षात त्यांचे प्रश्न का आले नाही का? तुम्ही का नाही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला? आतले रस्ते 100-150 फुटाचे आणि बाहेरचे 30 फुटाचे ॲप्रोच रोड वाढवा म्हणून आम्ही अनेक वेळा त्याच्या संदर्भामध्ये MIDCच्या तक्रारी केल्या आणि आज MIDCमध्ये पार्किंगला कुठेही जागा ठेवली नाही, ओपन स्पेस कुठे ठेवली नाही। उद्योगमंत्र्याचे बंधू आणि उद्योगमंत्री यांनी जे अधिराज्य MIDC केलं आहे ते सगळ्यांना ज्ञात आहे ना। तुम्ही छोटे छोटे प्लॉट कुठं काढून गेले, तुम्ही ओपन स्पेस कशा, MIDC स्पेस कशा दिल्या, हे सगळं ज्ञात आहे। त्यांना जर खरंच एवढ्या चाकणच्या MIDCबद्दल आत्मीयता असेल तर त्यांनी एक श्वेतपत्रिका काढावी आणि चाकणच्या नागरिकांना, लोकांना, तालुक्याला, जिल्ह्याला कळावं, राज्यालाही कळावं की चाकणच्या MIDCमध्ये नेमकं काय झालं आहे। आज तुम्ही पार्किंगला कुठं जागा ठेवली नाही, त्यामुळं वाहनं रस्त्यावर लागतात, त्यामुळं एकरी वाहतूक सुरू होते। मग जर 4 पदरी रस्ता जरी तुम्ही केला तर तुमची पार्किंग रस्त्यावर झाली तर ते होऊ शकत नाही। मग तुम्ही पार्किंगची व्यवस्था करायला पाहिजे, तुम्ही रस्ते काँक्रिटीकरणाचे केले पाहिजे। दुसरी सगळ्यात गोष्ट की ज्यावेळेला तुम्ही या जागा घेतल्या तेव्हा अनलेवल होत्या, लेवल करताना तिथले छोटे नाले असतील, तिथल्या झुऱ्या असतील, हे सगळे बंद झाले आणि हे सगळं पाणी रस्त्यावर येतं। तुम्ही चाकण MIDCमध्ये जे पावसाचं पाणी पडून जाण्याकरता कुठलीही व्यवस्था केलेली नाही, ती केली का? मग रस्त्यावरचं पाणी, जे सगळ्या MIDCचं पाणी रस्त्यावर येतं, कुठल्या कंपनीचं पाणी रस्त्यावर नाही ते एकदा त्यांनी सांगावं। सगळ्या कंपन्यांचं पाणी रस्त्यावर येतं, त्यामुळे रस्ते खराब होतात आणि मग ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टीचा जर तुम्ही अभ्यास केला नाही आणि तुम्ही आज फक्त मीटिंगमध्ये लोकांचे जे प्रश्न निर्माण केले की आम्ही इंडस्ट्री इथनं नेतो, आम्हाला काही सुविधा नाहीत आणि मग तुम्ही आपण केलेल्या चुकीचं खापर दुसऱ्याच्या माथ्यावर पाडत असाल, 100% चुकीचं आहे। माझी त्यांना विनंती राहणार आहे की आमच्यासारख्या अनुभवी माणसाला बोलवलं असतं तर आम्ही तुम्हाला इथंभूत माहिती देण्याचा प्रयत्न केला असता। मोठमोठ्या कंपन्या आहे, Volkswagen आहे, महिंद्रा आहे, यांनी पार्किंगसाठी सुद्धा जागा घेतली, पण त्याने आज पार्किंग न करता आतमध्ये कंपनी बांधण्याचं काम केलं। आज 700 एकर Volkswagenला आहे, 750 एकर महिंद्राला आहे आणि त्यांचं पार्किंग मात्र रस्त्यावर आहे। मग त्यांचं खापर आपल्याला माथ्यावर पडायचं। ज्या इंडस्ट्री त्या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या गाड्या ह्या कंपनीच्या आतमध्ये लावल्या पाहिजेत, त्यांच्या गाड्या कंपनीच्या रस्त्यावर लावायच्या आणि म्हणून सांगायचं की वाहतूक कोंडी होते। जे उद्योजकांनी त्या ठिकाणी तक्रारी केल्या त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं की आपण त्या ठिकाणी आपल्याकडे येणाऱ्या व्हेंडरच्या गाड्या आतमध्ये राहतात का, तर रस्त्यावर लागतात, आपण त्यांना काही सुखद देतो का, काही देत नाही, कामगारांच्या गाड्या रस्त्यावर लागतात आणि अडथळा नेमका निर्माण कोण करतं? या सगळ्या गोष्टीचा इत्थंभूत विचार खऱ्या अर्थानं व्हायला पाहिजे किंवा एखादी एजन्सी नेमायला पाहिजे आणि त्या प्रश्नावर निर्णय घ्यायला पाहिजे। याच्याऐवजी म्हणजे कुठेतरी पेपरबाजी झाली, कुठेतरी लोकांनी प्रश्न मांडले, आंदोलनं केली की मग वरवरनं विचार करायचा। वरवरनं विचार करून चाकण MIDCचे प्रश्न कधीही सुटणार नाही। चाकण MIDCचे प्रश्न सोडवायचे असेल तर अभ्यास करून प्रश्न सोडवायला येतील। एक तर जे पावसाचं पाणी त्याचा निचरा कसा करता येईल,
दुसरी ड्रेनेजची व्यवस्था कशी करता येईल, तिसरी घनकचरा कसा टाकता येईल, चौथी वाहतूक कोंडी जी आहे ती टाळायची असेल तर पक्के रस्ते बांधले पाहिजे आणि रस्त्याच्या कडेला ड्रेनेजची व्यवस्था केली पाहिजे, तरच हे सगळे प्रश्न सुटणार आहेत. अन्यथा ही वाहतूक कोंडी कायमची राहणार आहे. दुसरी पर्यायी रस्त्यांचे विचार केले पाहिजे. तुम्ही MIDC करताना एक मुख्य रस्ता फक्त केला आणि त्याच्या अवतीभोवती कंपन्या केल्या, पण त्याला अटॅच असणारे रस्ते मात्र केले नाही. रस्त्याला रस्ते तुम्ही जोडले नाही आणि त्यामुळं जे बारीक रस्ते आहेत त्याच्यावर वाहनं येणं करतात आणि त्याचा त्या ठिकाणी बॉटलनेक तयार होतो. हे बॉटलनेक अनेक ठिकाणी असल्यामुळं आज हा प्रश्न वाढलेला आहे. आणि म्हणून ज्या लोकांनी तिथं बाईट देत असताना तुम्ही राष्ट्रवादीला दोषी ठरवलं आहे. आपल्या अवकात असताना बोललं पाहिजे. चुलता पुतण्या आणि पवारसाहेबांचं योगदान काय, 60 वर्षे पुणे जिल्ह्याच्या मातीमध्ये त्यांनी काम केलं. आज पुणे जिल्ह्यामध्ये चाकणची MIDC असेल, आणखीन काय असतील ते या ठिकाणी उपलब्ध झाले आणि म्हणून तुमच्याकडे संपद हे आले. आणि तुम्हीसुद्धा राष्ट्रवादीत होता ना, तुम्ही राष्ट्रवादीमध्ये होता असं अजिबात नाही, तुम्ही राष्ट्रवादीमध्ये काम करत होता आणि तुम्ही माझं नाव घेताय की दिलीप मोहितेंच्यामुळे झालं, दिलीप मोहितेंच्यामुळे झालं. तुमचा राजकारणाला जन्मसुद्धा त्यावेळेला नव्हता आणि तुम्ही त्या विषयावर बोलता, चुलता पुतण्यावर बोलताय. अरे अजितदादाचं योगदान काय, सकाळी उठून काम करायचे, चाकणचे प्रश्न सोडवायचे, सगळ्या गोष्टी. पण प्रश्नच इतके आहे ते सोडवण्याकरता राज्याच्या तिजोरीमध्ये अख्खी एक बजेट आणलं तरी प्रश्न सुटणार नाही. एवढे प्रश्न चाकणचे आहेत. हळूहळू प्रयत्न केल्यानंतर या सगळ्या गोष्टी सुटतील. पण याच्यात सगळ्यात मोठं दायित्व येतं ते MIDCचं येतं. आणि म्हणून MIDCचे जे मंत्री उदय सामंत यांनी आपली निष्क्रियता लपवण्याकरता या ठिकाणी फक्त ऐकून घेतलं, तिकडं उपमुख्यमंत्र्याला उभं केलं आणि वरनं फक्त आदेश दिले. हे अनेक वेळा आदेश देऊन झालेत ना, कार्यवाही कधी? गेली 2 वर्ष झाले काँक्रिटीकरणाचं काम चाललं आहे. ते काम इतकं देव्या गतीने चाललं आहे. तुम्ही म्हणता आमच्याकडे पैसे आहेत, मग काम का नाही होत? मग त्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे का दिले जात नाही? आणि म्हणून उदय सामंतांनी सुद्धा आपली जबाबदारी त्या ठिकाणी झटकून दुसऱ्यावर लोटण्याचं काम केलेलं आहे. 100% चुकीचं आहे. त्यांच्या कार्यकर्त्याला माझी नम्र विनंती राहणार आहे की आपण माहिती घ्या, बोला. याच्यामुळं आपल्या पक्षाचा आणि महायुतीचा समन्वय राहणार नाही. आपल्यामध्ये कारण नसताना शीतयुद्ध चालत राहील. वास्तविकता उदय सामंत आल्यानंतर त्यांनी दिलीप मोहितेसारख्या माणसाला, आम्ही 3 वेळा आमदार राहिलो, आम्हाला बोलवायला पाहिजे होतं, आपले प्रश्न जाणून घ्यायला पाहिजे होते. तुम्ही युतीचा धर्म पाळायचा नाही आणि आमच्यावर टीका करायची. आम्हाला सुद्धा टीका करता येते. आज फार अतिशय सौम्य भाषेमध्ये मी बोललो आहे. उद्या आणखी पोलखोल करायची असेल तर मी ते करेल. आणि म्हणून कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, आपल्या अवकातीमध्ये राहून बोलावं, एवढीच माझी त्यांना विनंती आहे.